यानंतर एक अतिशय मोठी बातमी बघूया। मुंबई शेअर बाजारामध्ये खूप मोठी पडझड पाहायला मिळतेय। प्री ओपनिंग मध्ये निर्देशांक 3600 अंकांनी खाली पडलाय। आशियाई शेअर बाजाराप्रमाणे मुंबईतही पडसाद आता उमटताना दिसतायत। 9:15 वाजता बाजार कसा उघडणार याची उत्कंठा किंबहुना चिंता आता गुंतवणूकदारांना असेल। आशियाई बाजारांमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती पडझड पाहायला मिळालेली आहे, कारण ट्रम्प यांच्या टॅरिफचा जो परिणाम आहे त्या संदर्भामध्ये एकंदरीतच आता रिसेशनची चिंता संपूर्ण जगाला कुठेतरी भेडसावत असल्याचं वातावरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आशियाई शेअर बाजार कुठेतरी अत्यंत वाईट अशा पद्धतीने उघडलेले आहेत आणि त्याचाच कुठेतरी परिणाम मुंबईच्या शेअर बाजारामध्ये सुद्धा दिसणार असं दिसतंय, कारण प्री ओपनिंग मध्ये निर्देशांक 3600 अंशांनी पडलाय। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा मुंबईच्या शेअर बाजारात पडझड दिसत होती, पण दिवसाला 300-400 अंक आणि त्यानंतर काही अंशी तो सावरतानाही दिसत होता। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, प्री ओपनिंग निर्देशांक 3600 अंशांनी पडलाय म्हणजे नक्की काय आणि त्यानंतर आज बाजाराचं चित्र कसं असेल असं वाटतंय? सध्या जर का परिस्थिती पाहायची तर GIF निफ्टी असेल एकूणच 900 अंकांनी आपल्याला प्री ओपनिंग मध्ये खाली घटकेल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच बाजार अद्यापपर्यंत व्यवहार सुरू झालेला नाही आहे। 9:15 वाजता व्यवहार आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतील। मात्र त्या अगोदरच जर एकूणच जागतिक बाजारामधली ही पडझड पाहायची तर मोठा फटका हा गुंतवणूकदारांना आज बसू शकतो, अशा प्रकारचा अंदाज आपण व्यक्त करायला हरकत नाही आहे। साधारणपणे जर पाहायचं तर 1000 अंकांनी हा निफ्टी सध्याला आपल्याला पडल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच एकूणच जो कर ट्रम्प लादण्यात आलेला आहे त्यानंतर कुठेतरी व्यापार युद्ध सुरू होतंय का, अशा प्रकारची शक्यता ही जागतिक बाजारामध्ये देखील वर्तवल्या जाते आणि त्यामुळेच कुठेतरी गुंतवणूकदारांमध्ये देखील चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे। चीनकडनं देखील या संदर्भात भूमिका घेण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं देखील आयात कर लावण्यासंदर्भातला निर्णय अमेरिकेसंदर्भात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच एकूणच या व्यापार युद्धाचं कुठपर्यंत कुठं रूपांतर होतंय, कशा प्रकारे पुढे रूपांतर होतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तोपर्यंत फटका जो आहे तो कुठे अभिषेक खरे या संपूर्ण टॅरिफ वॉरचा आता जागतिक अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतोय याचं चित्र अधिकाधिक वेगळ्या पद्धतीने उकलत जात आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान 4000 अंकांनी मुंबईचा शेअर बाजार पडलेला आहे। प्री ओपनिंग मध्ये अत्यंत चिंताजनक अशी ही बाब आहे आणि त्याचबरोबर रुपया सुद्धा 50 पैशांनी महागल्याचं कळतंय। गुंतवणूकदारांसाठी एक धोक्याची घंटी। पुढची